पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय साली साहेबा, कोणाशी एवढे गुलुगुलू बोलू राहिले? एकतर मी तुझी साली बिली नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कोणाशी बोलतेय काय बोलतेय ह्याच्याशी तुला काय करायचंय? तुझं तुझं काम कर। माझं कामच करायला आलो। जा बायकोला आवाज दे। बायको, ए बायको। अरे थांब, केवढा न ओरडतोयस? नको ना ओरडायला, जा तुझ्या ताईला बोलवून आण। नाहीये ती घरी। ती तरी भजनी मंडळाच्या प्रॅक्टिसला गेली ती। काय भजनी मंडळ प्रॅक्टिस? आणि त्या रागाने जाऊ दिलं? कोण? नाही कळलं हिला। सोड चल। माझ्या मनात हेच येते की कशी होणार तुमची आजची प्रॅक्टिस। हा प्रभास, हा इथे कसा आलाय काय माहिती? चल बघूया, चल। सावकाश। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग प्रभास। तुम्ही इथे कसे? नाही म्हणजे आज प्रॅक्टिस नाहीये का? प्रॅक्टिस नाही, रिहर्सल। आणि त्यासाठीच मी तुला न्यायला आलोय। मला ना गॅरंटी होती रिहर्सलला येण्यापूर्वी तू तुझ्या सख्याला भेटायला, त्याचे आशीर्वाद घ्यायला नक्कीच इथे येणार। मी गेला अर्धा तास इथे वाट बघतोय तुझी। वाह क्या बात है, स्मार्ट। हा अशी विचार करणारी माणसं ना आवडतात मला। अहो पण घ्यायला येण्याची काही गरजच नव्हती, आम्ही निघालोच होतो येण्यासाठी। वीणा, तू आता माझ्या बँडची मेंबर आहेस आणि माझ्या बँडच्या प्रत्येक मेंबरची काळजी घेणं हे माझं काम आहे। सो प्रभास, हे असं सोबत जाणं बरोबर नाही दिसणार। त्यापेक्षा तुम्ही व्हा ना पुढे, आम्ही येतो मागून। वीणा, अगं तुझा पाय बरा नाहीये, त्यामुळे चालताना तुला किती त्रास होतोय हे समजतंय मला। मी काय रोज येणार नाहीये तुला न्यायला। एकदा का तुझा पाय बरा झाला की ये मग तुझी तू। पण जोपर्यंत तुझा पाय बरा होत नाही तोपर्यंत तरी तू माझ्यासोबत यायला काहीच हरकत नाहीये असं मला वाटतं। हो पण मी येऊ शकते, म्हणजे मी सांभाळू शकते स्वतःला। वीणा, प्रत्येक जण स्वतःला सांभाळू शकतोच, पण जर एखादी व्यक्ती सोबत असेल तर बरं वाटतं ना। वीणा हट्ट करू नकोस ग, तो काय चुकीचं बोलतोय का? म्हणजे आपण रिक्षाने जाणार येणार, कधी जर आपल्याला उशीर झाला तर बाबांच्या जीवाला उगाच घोर लागणार। आणि आपण एवढ्या लांब जातोय तर एखादी ओळखीची व्यक्ती सोबत असेल तर काय हरकत आहे सांग मला? राईट। चिका, तू नक्की कुणाच्या बाजूने आहेस? मी संगीताच्या बाजूने। प्रभास, आम्ही येतोय तुझ्यासोबत, चल। गुड। त्याआधी आपल्याला मंदिरात जायचंय। हो, आधी मंदिरात जाऊ आणि मग सगळे एकत्र निघू। एक मिनिट। हॅलो, हा बोलते, आपण कोण? ओके ओके, एक मिनिट। हा, माझ्या एका क्लायंटचा कॉल आलाय। ओके ओके, यू कॅरी ऑन। तोपर्यंत आम्ही मंदिरात जातो। हो ओके। हॅलो,
देव्हाऱ्यात देव माझा करीतो जगाचा प्रतिपाळ, चरणांची धूल त्याच्या कपाळी माझ्या सर्व काळ. हे सख्या विठ्ठला, आज तुझ्या साक्षीनंच मी माझा नवा प्रवास सुरू करते. जसं आजवर तू मला लेकरासारखं सांभाळून घेतलंयस तसंच पुढेही सांभाळून घे. बाकी माझं काहीच मागणं नाहीये तुझ्याकडे. आणि मी हे जे काही करतेय ते मला बाबांनी सांगितलं म्हणून आणि तू सांगितलं म्हणून. पण मी बाबांना सगळं खरं नाही सांगू शकले याची जाणीव आणि खंत दोन्ही आहे मला. मला त्याबद्दल माफ कर. विठ्ठला, काय मागू तुझ्याकडे? मला जे हवं होतं ते तू ऑलरेडी दिलंयस. पण विठ्ठला, वीणा जे काही मागत असेल ते तू तिला दे. कारण मी सांगितलं म्हणून ती हे सगळं करते. तुझे आभार किती आणि कसे मानू मी. थँक्स फॉर एव्हरीथिंग. थांब ग, स्टँड तर लागू दे. ए आकाश, हा कुठे पोहोचलाय माहितीये का? प्रभास कुठपर्यंत पोहोचलाय? गॉड नोज. तर आजची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. संगीत माफियाची लीड सिंगर करिश्मा उर्फ कॅश तिचा जबरदस्त मूड ऑफ आहे. आणि हे सगळं प्रभासमुळे होतंय माहितीये का? काय म्हणतो? प्रभासने असं कसं काय केलं रे? प्रभासने प्रभासने असं केलं? काय काय गरज काय होती त्याला वीणाला पिकअप करायला जायची? आणि ते पण कॅशला हे सांगून की तू रिहर्सलला एकटी जा. साफ म्हणजे हे खूप सॅड आहे. अरे यार, पण वीणाचा पाय इंजर्ड आहे ना, म्हणून तो गेलाय. अगं पण खाखा, वीणा रिक्षाने येऊच शकली असती. हो, येऊच शकली असती. पण प्रभास चक्क कॅशला पिकअप न करता आला. भयंकर चुकीचं. अतिशय चुकीचं. व्हेरी फनी. Am I a small kid? व्हेरी स्मॉल. सावकाश. हाय. हाय वीणा. झालं तुमचं? हा, आता ऑफिशियल इंट्रोडक्शन पण करू दे ना. तर ही आहे वन अँड ओनली वीणा. ही आहे गोजिरी, आमची ड्रमर. ही आहे संचिता, कमाल सिंथेसायझर वाजवते. ही आहे करिश्मा, आमची लीड फिमेल सिंगर. हा आहे अजय, ऑलराऊंडर, म्हणजे सगळं काही करतो. आणि हा प्रवीण, आमच्या बँडचा मॅनेजर. आता राहिलो मी प्रभास. रामकृष्ण हरी. ओके, हँग ऑन. ह्या नावांची लोक इथेच येतात का रिहर्सल करायला? म्हणजे आपल्या बँडचं इंट्रोडक्शन होतंय ना प्रभास. मग ऍक्च्युअल नावांनी म्हणजे आपल्या निकनेम्सने इंट्रोडक्शन कर ना यार. हो, एक मिनिट मी करतो. ओके मी करतो.
सो या वीणा, आपण हॉटेलमध्ये जातो आणि आपण डोसा मागवतो, राईट? प्लेटमध्ये तो डोसा असा येतो. ह्या आडव्या डोस्याला जर आपण उभं केलं तर मग तो कसा दिसतो? संचिता सारखा. त्यामुळे से हाय टू संचिता, आमच्या बँड मधली उभा डोसा. आणि प्लेटमध्ये जे काय आलेलं आहे ते संपवायचं, हे पहिलं काम. म्हणजे या बँड मध्ये गाणं कमी आणि खाणं जास्त अशी आमची खाखा. ओ, आणि त्याच्यानंतर आमच्या बँड मधले खूप हाय मेंटेनन्स एलिमेंट. हा, म्हणजे ह्या एलिमेंट वरती ना आम्हाला खूप कॅश खर्च करावा लागतो, अशी ही कॅश. आणि नाही अरे यार, असं नाही चालत. ये 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 ये. हा आम्हाला खूप छान पद्धतीने गाईड करत असतो, यु नो, एका काकांसारखं. सिरियसली आम्हाला काय हवंय नकोय ते बघतो, आमची खूप काळजी घेतो. सो हा आमचा केअर टेकिंग लव्हेबल अंकल. आणि हा, मला आता लक्षात येत आहे की माझ्यासाठी काही निकनेमच नाहीये. हाँ, सिर्फ नाम ही काफी है, अजय. झालं. ऑफिशियल इंट्रोडक्शन झालंय. सो सॉरी. ही आहे हाय, मी चिन्मयी कामेरकर. उर्फ चिका, राईट? हा, वीणाची फ्रेंड. ए, नुसती फ्रेंड नाही हा, बेस्ट फ्रेंड. सॉरी हा, बेस्ट फ्रेंड. झालंय सगळं. हा, फायनली रिहर्सल सुरू करूया. हो, करू शकतो ना, पण मी माझ्या पोझिशन वरच उभी राहून गाणार. गणपती बाप्पा. चला वीणा, चिका, तुम्ही फॉर अ टाइम मी तिथे बसता. वीणा, काय काय बघतेस तू? काय झालं? नाही, काही नाही. सॉरी, म्हणजे मी असं कुणाच्या कपड्यांबद्दल बोलणं बरोबर वाटत नाही, पण ह्या दोघी नेहमी अशाच कपड्यांमध्ये असतात का, छोट्या? वीणा, अगं त्यांना कम्फर्टेबल वाटतं त्या कपड्यांमध्ये. आणि अगं कितीतरी मुली घालतात असे कपडे. ठीक आहे. नाही, मला माहिती आहे, आणि माझा अशा कपड्यांवर काहीच आक्षेप नाहीये. म्हणजे आपण इथे सरस्वतीची आराधना करतो ना, मग असं बरोबर वाटत नाही म्हणून म्हटलं. सॉरी. ओके, आत्तासाठी ऍडजस्ट कर. आपण पुढे काय करता येते का बघूया. वीणाला अन्न जेवढं टास्कफुल होतं त्यापेक्षा तिला इथे टिकवून ठेवणं जास्त टास्कफुल होणार आहे. चलो, लेट्स स्टार्ट. येस. नमस्कार सासरे बुवा. बसायचं का? हो, बोलला. चल बसू का गुरुजी?
काय आहे? ते सासरे बुवा, आपण भजनी मंडळ उघडतोय. भजनी मंडळ उघडतोय? हो. ते काय बँकेत खातं उघडण्यासारखं वाटलं का रे तुला? आणि भजन हा शब्द तुझ्या तोंडात शोभत नाही. शोभेल ना, सगळं शोभेल सासरे बुवा. फक्त एकदा बायको आपल्या भजनी मंडळात गायला आली पाहिजे. सासरे बुवा, बायकोला आपल्या भजनी मंडळात गायला यायची परवानगी द्या की. ती एकदा का मंडळात आली ती गाईल, आपण वाजू. एक मिनिट. हे बघा, आपण व्हिडिओ पण डाउनलोड केलेत भजन कसं बोलतात ते बघण्यासाठी. इतकं सोपं वाटलं तुला ते? म्हणजे बाजारातून एखादी वस्तू विकत घेण्या इतकं सोपं वाटतं तुला? अरे भजनी मंडळातल्या प्रत्येकाचं देवाशी नातं जोडलेलं असतं. त्याच्या कृपेची आस असते प्रत्येकाला. हे असं पैशाचा माज दाखवून भजनी मंडळ नाही बनत, कारण तिथे फक्त भक्तीलाच भाव असतो. अरे किशोरराव, तुम्ही अरे तुम्ही उभे का? बसा ना. काही गरज नाहीये. या घरातून चालते वा आधी, आणि बाहेर गेल्यावर कपडे बदला आधी. शोभत नाहीत तुम्हाला. अरे दादा, असं घरी आलेल्या पाहुण्यांवर कोणी चिडतं का? ते किती प्रेमाने आणि आस्थेने येतात आपल्या घरी. रोज रोज येतात ना, त्यांना पाहुणे नाही म्हणत. आणि हे ज्या भावनेने येतात ना, त्याला लोचटपणा आणि निर्लज्जपणा म्हणतात. तुम्ही आपले सासरे बुवा नसते ना, तर लोचट आणि निर्लज्ज शब्दाचा अर्थ तुम्हाला बरोबर समजावला असता. पण कसं आहे, आपलं बायकोवर जाम प्रेम आहे, त्यामुळे आपण गप्प बसतो. काय हो सासरे बुवा, तुम्ही माझ्या बायकोला दुसऱ्या भजनी मंडळात गायला पाठवून राहिले ना, मग आपल्यासोबत पाठवायला काय हरकत आहे? काय दादा, तू वीणाला भजनी मंडळात गायला पाठवलंयस? हो, मी वीणाला त्या संगीत मंथन भजनी मंडळामध्ये गायची परवानगी दिली. याचं कारण ती मंडळी सात्विक आहेत. विठ्ठल भक्तीची आस आहे त्यातल्या प्रत्येकाकडे, आणि मुळात त्यांचा भाव शुद्ध आहे. आणि ते सगळे मनापासून विठ्ठल भक्ती करतात. तुझ्यासारखं नाही. त्यांच्या सच्चेपणाचा एक अंशही नाही रे तुझ्यात. आणि कसा येणार रे तो? जशी खाण तशी माती. रग्या, विशा, वेळीच आवर स्वतःला, नाहीतर मला खरंच रघुनाथचा रग्या व्हावं लागेल. आणि त्यावेळी मला कोणीही अडवू शकणार नाही. हे नाही आवडलं त्याला.